हा त्यातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. पुणे महापालिकेत कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याचं उत्तर आता पुढच्या महिन्यात मिळेल. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. पुण्यात भाजपला बहुमत मिळालं, अद्याप गटनेतेपदाची निवड झालेली नाही. येत्या 2 दिवसात भाजपकडून गटनेत्याची निवड केली जाईल असं मोहोळ म्हणाले. दरम्यान यावेळी पुण्यातील महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यामुळे कोणत्या महिला नगरसेवकाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार हे पाहावं लागेल. 7 दिवसाची नोटीस महापौराच्या आणि उपमहापौराच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या आधी 7 दिवसाची नोटीस काढावी लागते. माझ्या माहितीप्रमाणे काल महापालिकेच्या नगरविकास जे नगर सचिव आहेत त्यांनी आणि डिव्हिजनल कमिशनर यांनी ठरवून काही 6 तारीख काही ती नक्की केली असं कालच्या ह्याच्यात होतं. पण ती प्रक्रिया आहे. मला असं वाटतं की 2 दिवसात आमचा गटाचा नेता निश्चित केला जाईल आणि त्यानंतर महापौर पदाची निवडणूक साधारणतः मला वाटतं 6 तारखेचा काहीतरी आता प्रशासनाने काहीतरी माहिती देत आहेत की 6 तारखेला साधारणतः निवडणूक होईल. 27 तारखेला आमचा गट स्थापन होणार आहे आणि त्यावेळेला आमचा पक्षनेता कोण आहे, गटनेता कोण आहे, त्या दिवशी फायनल होईल. नागपूर महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निश्चित होईल. 30 जानेवारीला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल